नमस्कार, मी जान्हवी सावंत. आपल्या बायोस्कोपमध्ये आपलं स्वागत आहे. आपण बघतो या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपट इतके बुलेट सारखे धावत आहेत की थांबायचं नाव घेत नाही. थांबूही नयेत खरं तर, पण इतके भन्नाट चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत आहेत, त्यामुळे प्रेक्षकांचा उत्साह देखील वाढतोय. आणि असाच एक नवा कोरा भन्नाट चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे 18 जुलैला, ज्याचं नाव आहे येरे येरे पैसा 3. येरे येरे पैसा 2 आणि त्याच्यानंतर आता ट्रिपल डोस धम्माल मनोरंजन, 3 पट मनोरंजन आपल्याला मिळणार आहे येरे येरे पैसा 3 मधून. आणि त्याच निमित्ताने या चित्रपटाची कास्ट आपल्या सोबत आलेली आहे. आपल्या सोबत आहेत दिग्दर्शक संजय जाधवजी, आपल्या सोबत आहे अभिनेत्री तेजस्विनी पंडित, अभिनेता उमेश आणि सिद्धार्थ. तुमचं तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आणि सर्वात आधी येरे येरे पैसा 3 साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मी सुरुवातीला संजय सरांकडे येईन. सर, असं असतं ना की चित्रपट शूट झालाय, संपलाय आणि आता प्रदर्शित होणार आहे 18 जुलैला, ज्या दिवशी कोणाचा तरी बर्थडे पण आहे. हां, तर तो मधला जो काळ असतो, त्या दरम्यानचा काळ, तो एक असं टेन्शन पण असतं. चित्रपट प्रेक्षकांना आवडेल का, त्यांच्या पसंतीस येईल का. पण इतके तुम्ही हिट चित्रपट दिलेले आहेत, म्हणजे संजय जाधव यांचा चित्रपट इज इक्वल टू हिट असं समीकरण झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला तर असं काही टेन्शन कधी येत नसेल ना? मला वाटतं असं अजिबात नाही. मला खूप टेन्शन येतं का? मला खूप जास्त टेन्शन येतं. मी अनेक रात्री झोपत नाही. अच्छा. आणि रिलीज ज्या दिवशी असतो त्याच्या आदल्या दिवशीचा आदला जो दिवस असतो आणि ती जी रात्र असते, ती रात्र माझ्यासाठी खूपच नाईटमेअरिश असते. कारण मी रात्रभर झोपत नाही. ओके. मला कळत नाही आता करायचं काय. ॲक्च्युली ही जर जमीन दुभंगली आणि मला जर आतमध्ये घेतलं तर बरं होईल ह्या नोटला मी असतो. कारण प्रत्येक चित्रपट जो आहे तो वेगळा असतो, वेगळा प्रयोग असतो आणि तो प्रेक्षक त्याला कसा स्वीकारतील ह्याचं टेन्शन सतत असतं. आणि मला असं वाटतं की इन अ वे ती खूप चांगली गोष्ट आहे. कारण सतत आपण आपल्या टोजवर असतो, आपण सतत आपल्याला चेक करत असतो. सो यावेळी येरे येरे पैसा 3च्या निमित्ताने पण माझे सध्या दिवस तसेच चाललेत की मला भूक लागत नाही, मला झोप येत नाही, मला कोणाशी बोलायची इच्छा होत नाही, मला खूप बोलायची इच्छा होते, मला सगळं होतं. बरं, आणखी एक विचारायचं आहे, ते म्हणजे ती माझ्याकडे तुमची वस्तू आहे, ती तुम्ही जाताना घेऊन जाणार आहे की माझ्याकडे राहू दे? वस्तू आहे ना, काय ठेवायला दिली होती माझ्याकडे, नाही आठवते का? मी हा, आधीच्या सिनेमाला की आता? 5 कोटीची बॅग. राजा, असं जर झालं ना की 5 कोटीची बॅग मी अशी देऊ शकतो तुझ्याकडे तर मला खूप आवडेल. तो घेऊन जाईल ती बॅग आणि लगेच चौथा पार्ट सुरू. बरं तेजस्विनी, सिंधुताई सपकाळ, म्हणजे असं म्हणतात ना की मला जर कोणी विचारलं तेजस्विनीची तुझी लक्षात राहिलेली भूमिका, तर सिंधुताई सपकाळ अर्थात, म्हणजे मला मास्टरपीस वाटतं ते. आणि बबली, तर कसा होता एक्सपिरियन्स बबलीचा? बबली धमालच आहे, बऱ्यापैकी माझ्यासारखी आहे. खूप ट्रेड्स तेजूचे आहेत तिच्यामध्ये. आणि सिंधुताई हा चित्रपटच खूप वेगळा होता. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की एक कलाकार म्हणून मला दोन्ही गोष्टी करता येत आहेत. मला दोन्ही भूमिकांमध्ये दिग्दर्शक पाहतात आणि माझ्यावरती तो विश्वास ठेवतात. तर ही खूप चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी कलाकार म्हणून, की एक सिंधुताई पण मी करते आणि एक बबली पण मी करू शकते. अगदीच अगदीच. कारण 4ही बाजूने आपल्याला भूमिका करता येणं ते खूप इन्स्पिरेशनल असतं. उमेश, पहिल्यांदा स्त्री भूमिका म्हणजे स्त्री वेश तू परिधान केलाय, कसं वाटतंय? कसं होतं त्यावेळी फिलिंग? आता काय वाटायचं ते वाटून नाही, पहिल्यांदाच मी खरंच आयुष्यात पहिल्यांदा अशा पद्धतीची भूमिका करतोय, स्त्री वेश धारण करून, स्त्री व्यक्तिरेखा. खरं सांगू का, सुरुवातीला टेन्शन आलं होतं की काय कसं होणार. कारण प्रत्येक वेळेला आपण जेव्हा नवीन काहीतरी करायचा प्रयोग करण्यासाठी किंवा प्रयत्न करत असतो तेव्हा टेन्शन येतं की हे जमेल की नाही, हे आवडेल की नाही. त्यामुळे तसं जेव्हा स्क्रिप्ट ऐकली तेव्हा पहिले हे चालू झालं की अरे हे जमेल का. बाकी सिनेमाबद्दल खूपच एक्साइटमेंट तयार झाली होती, कारण फार मस्त स्क्रिप्ट ऐकायला मिळाली होती. पण त्याच्यात मध्ये मध्ये आपले कलाकार म्हणून चालू होतात ना, अच्छा हे मला करायचं आहे का, अच्छा हे मला करायचं आहे का. सो तसं जेव्हा दादानी ऐकवली तेव्हा ते सगळं डोळ्यासमोर येऊन गेलं. पण खरंच सांगतो,
जेव्हा संजय दादा फिल्म करत असतो ना तेव्हा तुम्ही त्याच्यावरती ना त्याला सरेंडर करायचं असतं. तो म्हणेल ते ऐकायचं असतं कारण कुठेतरी विश्वास असतो. त्याच्या आधीचे आपण चित्रपट पाहिलेले असतात आणि एक आम्ही ये रे रे पैसामध्ये आम्ही पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. सो त्यामुळे तो एक विश्वास तयार झाला होता की जे काही होणार ते चांगलंच होणार. एक कलाकार म्हणून तुम्हाला काहीतरी चांगलंच मिळणार आहे, काहीतरी शिकायला मिळणार आहे, तुम्ही स्वतःला ट्राय आउट करू शकता असा हा दिग्दर्शक आहे. सो बिनधास्तपणे काम करायचं, डोळे झाकून म्हणेल ते ऐकायचं आणि मेहनत घ्यायची, हे एवढंच असतं. सो पहिल्यांदा जेव्हा मी स्क्रिप्ट आमचं वर्कशॉप होतं त्या वर्कशॉपमध्ये एक दिवस स्त्री सगळे आपल्या लेडीज कपडे लुक टेस्ट होती. त्याच्यात मी म्हटलं अरे बापरे आज तो दिवस आला, आपण वर्कशॉप करतो. सो आम्ही एक फ्रॉक मधला लुक होता, एक वन पीसचा लुक होता, मग साडीचा लुक होता, असे 3 वेगवेगळे लुक्स आम्ही ट्राय करणार होतो. तर तेव्हा मी प्रचंड टेन्शनमध्ये आलो होतो की कसं काय होणार आहे. पण आय थिंक मला त्याच वर्कशॉपमध्ये अशा जेव्हा चांगले कोस्टार्स तुमच्या बरोबर असतात तेव्हा तेजस्विनीने जी पहिली रिॲक्शन दिली होती ना तिथे मला कॉन्फिडन्स आला की ती म्हणजे आता मी सांगू चिकणा नाही दिसतेस तू, चिकणी दिसतेस. आय थिंक तिथे वर्कशॉप ही अशी जागा आहे जिथे तुम्ही जसे वेगवेगळे प्रयोग करता, स्क्रिप्ट वाचता, तसं माझ्या मते तिथे तुम्ही एक कलाकार म्हणून कॉन्फिडन्स पण गेन करत असता. सो माझ्या मते त्याच वर्कशॉपमध्ये मला ह्या पात्रासाठी कॉन्फिडन्स मिळाला. अगदीच. पण साडी घालून वावरणं इथपर्यंत ठीक आहे, ते असं आणि धावायचं ते खूप भन्नाट होतं. मात्र 100 कोटी बजेटवाला पिक्चर आता तुझ्यावर पण येणार आहे. हाच तो असावा. सिद्धार्थ दमला असशील तू तर. नाही अजिबात नाही, उलट एनर्जी हे काय म्हणतात स्कोर करतोय तो आता. प्रिझर्व या नाही मला वाटलं सक्सेस पार्ट्या करून करून दमला. नाही त्याचा आनंद खूप आहे, पण लोकांना आवडतं याचा आनंद प्रत्येक कलाकाराला असतो, त्यामुळे मलाही आहे. अगदीच. आता ये रे रे पैसा 1, 2, 3 तिसरा पार्ट येतोय. ट्रिपल मजा असणार, धमाल कॉमेडी असणार आहे. पण असं असतं ना की जेव्हा चित्रपट आपण शूट करत असतो त्या दरम्यान हे चित्रपटाचं मध्ये इतकी जर कॉमेडी आहे तर ते तुमचे ऑफ कॅमेरा किती धमाल आणि मस्ती झालेली असेल, तर असे काही किस्से आठवत असतील तर. नाही बेसिकली ते असतं ना की म्हणजे हे समीकरण आहे की तुम्ही विनोदी सिनेमा करता म्हणजे सेटवर खूप विनोदीच व्हायला पाहिजे असं नसतं ऍक्च्युली. उलट ते खूप सिरियसली केलं जातं. म्हणजे कोणत्या कॉमेडीचं सिरियस बिझनेस म्हणतात, ही गोष्ट सिरियसली होते. सेटवर काहीतरी फजिती होऊ शकते किंवा एखादी काहीतरी फंबल होऊ शकतो, पण सेटच्या पलीकडे कोणतरी विनोदी काही करत नसतं. म्हणजे आजच संजय दादाने त्यांच्या सोशल मीडियावर एक रील टाकलंय जे आता ते उडत गेला सोन्याचं एक काइंड ऑफ मेकिंग आहे. तर त्या मेकिंग मध्ये जी धावपळ आहे जी तुम्ही पाहत असाल तर ती मेहनत विनोदी पद्धतीने दिसली पाहिजे याच्यासाठी असते. त्यामुळे प्रत्येक वेळेला म्हणजे मी या प्रश्नाचं उत्तर असं का देतोय की प्रत्येकाला वाटतं तुम्ही जाम कॉमेडी करता म्हणजे तिकडे पण कॉमेडी होत असेल, उलट तिकडे जास्त सिरियसली काम केलं जातं. आणि ये रे रे पैसा 1 बद्दल बोलायचं झालं किंवा ये रे रे पैसा 3 बद्दल बोलायचं झालं की जी काही गोष्ट आहे म्हणजे आपण हॉलिवूड फिल्ममध्ये बघतो किंवा हिंदी सिनेमा बघतो किंवा एकंदर बाकीच्या सिनेमा इंडस्ट्रीत बघतो म्हणजे फास्ट पेसी आणि अशी मला बेसिकली माझा आवडता जॉनर येतो की थ्रिलर सस्पेन्स किंवा एका गोष्टीच्या मागे सगळे आहेत. तर हे मराठीत खूप कमी दिग्दर्शक करतात, ज्याच्यात नंबर 1 संजय जाधव सर आहेत. कारण त्यांना ह्या स्टाईलचा सिनेमा करायला आवडतो. तर प्रेक्षक म्हणून मला ह्या स्टाईलचे सिनेमे आवडतात. पण आणि ये रे रे पैसा 1च्या निमित्ताने मी त्यांच्या ह्या युनिव्हर्समध्ये सामील झालो. मी त्याच्या अगोदर फक्त लढमण नावाचा सिनेमा त्यांच्या दिग्दर्शनाखाली केला होता. पण ये रे रे पैसा मला असं वाटतं ते युनिव्हर्स बनवता येते की एक स्टाईलाइज सिनेमाची एक युनिव्हर्स. म्हणजे पहिल्यामध्ये बंटी आपलं बबली, आदित्य आणि सन्नी होते. दुसऱ्यामध्ये वेगळी लोक होती. तिसऱ्यामध्ये परत आदित्य, बबली आणि सन्नी आहेत. तर मला वाटतं ही जी स्टाईलाइजपणा संजय जाधव सिनेमात आणतात ना त्यामुळे ते करायला मजा येते. त्यामुळे धमाल आहे ते हे कसं होणार, हे काय होणार. म्हणजे कधी कधी आम्ही तिघही मान्य करू, आम्ही कधी मॉनिटर बघत नाही. संजय सर ओके म्हणाले, शॉर्ट ओके ना, कधी कधी आपल्याला ऍक्टर म्हणून हीच असते की यार हे ना 98% झाले रे किंवा 85% झाले, पण तेव्हा नाही मला एवढंच पाहिजे. पण ते जेव्हा ते दाखवतात ना आता मॉनिटरवर बघा तेव्हा असं वाटतं यार येस ह्याच्यासाठी आपण आहोत. तर ही गोष्ट आपल्या फिल्मी करिअरमध्ये ही गोष्ट व्हायला पाहिजे. म्हणजे एकचा अनुभव सांगायचा तर मी खूप वेळा सांगतो, एक पार्ट 1 मध्ये खूप मुवमेंट्स आहेत, पार्ट 3 मध्ये पण खूप मुवमेंट्स आहेत जे तुम्हाला बघायला मिळतीलच. ते आता मी रिव्हील नाही करत. पार्ट 1 मध्ये जो मुवमेंट आहे जिथे सन्नी बबलीला प्रपोज करतो टँकरवर ट्रकवर उभा राहून क्राऊड मध्ये, एक फिल्मी प्रपोज आहे. पण तो ऍक्टरच्या माझ्या नशिबात तो आहे की यार
ते मला खूप आवडतं. किंवा आमच्या सगळ्यांची एंट्री होती, टीजर एंट्री, 60 कॅमेरे राहून. म्हणजे आपण ते खूप कमी वेळा बघितलं की हिरो उडतो, मग तो थांबतो, मग कॅमेरा असा फिरतो आणि मग तो लँड होतो. हे सगळं त्यांनी आमच्या तिघांच्या आयुष्यात आणलं. हा शॉट त्यांनी आमच्या तिघांच्या आयुष्यात आणला. तसं ये रे पैसा 3 हा कमर्शियल मनोरंजन करणारा पण स्टाईलाइज सिनेमा आहे. तर त्यात जी गंमत झाली, जसं आता तू तेजस्विनी मॅम किंवा उमेश सरांबद्दल बोललीस, सन्नी मी जो करतो ना त्याची पण गंमत आहे. आणि डिरेक्टर बरहुकूम, जसं उमेश सर म्हणाले की डिरेक्टर बरहुकूम काम करावं लागतं की नाही अरे यायला पाहिजे. या सिनेमात एक प्रपोजचा सीन आहे, तो येतच नव्हतं, मग सिद्ध्या करूया यार, होईल. मला वाटतं आमच्या सगळ्या ह्या सिनेमात जे काम चांगलं झालं असेल माझं, तर त्याचं सगळं क्रेडिट संजय जाधव सरांना. तर नाही झालं असेल तर मी कुठेतरी कमी पडलो, पण मी पुढेही करेन ते. पण त्यांच्या डोक्यातली फ्रेम क्लिअर आहे, त्यांना माहिती आहे हा सिनेमा कसा घेऊन जायचा. आणि तीच मजा, म्हणजे हीच मजा आहे. आणि त्याला करमत पण नाही आमच्याशिवाय ऍक्च्युली. आम्ही म्हणून तो आम्हाला कास्ट करतो की आमची एवढी मस्ती त्याच्याबरोबर कोण करत नाही. जोक सपाट नाही असं नाही. मला असं वाटतं की इंडस्ट्रीमधला प्रत्येक नट, मी आता फक्त नटांबद्दलच बोलेन, टेक्निशियन्स बद्दल नाही बोलणार, पण प्रत्येक नट हा कायम संजय जाधवची फिल्म म्हटल्यानंतर दे लुक फॉरवर्ड. आम्ही कायम त्याचा एक फोन यावा ह्याची वाट बघत असतो वर्षानुवर्ष. तर जेव्हा त्याचा फोन येतो तेव्हा मग आम्हाला कुठेही नाही म्हणण्याची इच्छा पण होत नाही. उभा तर लांबचीच गोष्ट आहे. पण गाण्याबद्दल बोलेन मी, उडत गेला सोन्या, म्हणजे आता काय मुलींना असं एकदम वेगळाच डिमांड आलेला आहे, उडत गेला सोन्या. कसं सुचलं आणि खूप मस्त शूट करताना काय मजा होते. नाही, एकतर विनायक पवार यांनी खूप सुंदर लिखाण केलं आहे त्या गाण्याचं, आणि सायली पंकजनी गायलेलं आहे, रवींद्र खुमणेनी गायलेलं आहे, त्याच्यानंतर अजून कोण रे, राधा खोडे तिने गायलेलं आहे. तर मला असं वाटतं की एकतर हे गाणं ज्या क्षणाला चित्रपटामध्ये येतं, आता खरं तर युट्यूबवरती जे गाणं दिसतंय ते त्याचे बिट्स अँड पीसेस मध्ये ते गाणं आहे, पण चित्रपटामध्ये ज्या क्षणाला हे गाणं येतंय ना ते इतकं भन्नाट आहे. कारण संपूर्ण अख्ख्या फिल्ममध्ये जेवढी स्टारकास्ट आहे ती सगळी त्या गाण्यामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये एक स्टोरी आहे गाण्यामध्ये, ती आता युट्यूबला दिसणार नाही, ते तुम्हाला सिनेमागृहात चित्रपटगृहात येऊन बघावं लागेल तेव्हा तुम्हाला कळेल. पण मला असं वाटतं की हे आत्ताचं ब्रेकअप अँथम म्हणूयात आपण महिलांसाठी की एक, आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही पद्धतीने ते म्हणू शकता. मला असं वाटतं म्हणजे खूप वेळेला असं असतं की ब्रेकअप सॉन्ग म्हटल्यानंतर अत्यंत त्याच्यामध्ये म्हणजे करुण रस असतो ना त्याच्यामध्ये, पण या गाण्यामध्ये ती चिडलेलीच आहे. म्हणजे जा आता बस झालं, खूप सहन केलं मी आता, या पद्धतीचं आहे. तर धमाल आहे यार, गाणंच खूप छान आहे, ट्रेंडिंगला आहे सध्या सगळ्या म्युझिक प्लॅटफॉर्म्सवरती. त्यामुळे आणि आपल्या नावावरती अशी काहीतरी गाणी येतात आणि ती लोकांना आवडतात. आणि मला असं वाटतं की पांढऱ्या साडी आणि माझं काहीतरी एक कनेक्शन आहे. हो, गुलाबाची कळी ते पांढरी साडी आणि पांढऱ्या साडी सगळे कलाकार नाचले त्या गाण्यावर. एक कलाकार फक्त बसून जो नाचू शकतो. सगळ्यात जास्त एनर्जी आहे असा एक कलाकार त्या गाण्यामध्ये बसून आहे, त्याचं नाव सिद्धार्थ जाधव आहे. सगळे नाचले, सगळे म्हणजे सगळे. कारण ना सिनेमामध्ये ज्यावेळी हे गाणं दिसेल ना त्यावेळी त्या गाण्यामध्ये कव्वाली पण आहे, त्या गाण्यामध्ये गरबा पण आहे, त्या गाण्यामध्ये वेगवेगळे फॉर्म्स आहेत म्युझिकचे. आणि पंकज पडगरने अप्रतिम म्युझिक केलंय. सायली पंकजचं मला विशेष कौतुक करावं असं वाटेल, कारण ना ती तिच्या कम्फर्ट झोन पेक्षा, म्हणजे सायली पंकजने याच्या आधी टिकटिक वाजत गायलं होतं, ओके, त्याच्यात तिचा जो आवाज आहे आणि उडत गेला सोन्यामध्ये तिने जो आवाज लावलाय प्रचंड वेगळा आहे. एकदम दोन विरुद्ध टोकाचे आवाज आहेत. आणि हे सायली पंकजने तिच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन गाणं गायलंय, त्यामुळे तिचं विशेष कौतुक करावं लागेल ऍक्च्युली. अगदीच. आणखी मला एक विचारायचं ते म्हणजे आता पार्ट 1, 2, 3 AVK प्रोडक्शन थ्रू होत आहे, आणि आत्ताच ही वेळ अशी आहे की धर्मा प्रोडक्शन म्हणजे हिंदी सुद्धा आता मराठीमध्ये येलंय, त्याबद्दल काय सांगा? नाही, धर्मा प्रोडक्शनचं मी तुम्हाला सांगू का, एकतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्यासाठी करण जोहर एक युनिव्हर्सिटी आहे फिल्म मेकिंगची. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की जेव्हा जेव्हा तुम्ही फिल्म मेकिंग इथे भारतामध्ये शिकवलं जातं तर इथे ऑफकोर्स स्पिलबर्ग शिकवलंच पाहिजे, इथे हिचकॉक शिकवलंच पाहिजे, पण त्याचबरोबर यश चोपडा पण शिकवला पाहिजे, सुभाष घाई पण शिकवला पाहिजे, करण जोहर पण शिकवलं पाहिजे.
कारण इथलं फिल्म मेकिंग आहे, इथल्या लोकांना आवडणारं हे त्यांना कळलंय. सो करण जोहर सारखा माणूस ज्यावेळी आपल्या फिल्मला बॅक करतो, धर्मा प्रोडक्शन्स आपल्या फिल्मला बॅक करतं, आपल्या फिल्मला प्रेझेंट करतं, त्यावेळी खूपच म्हणजे स्वप्नवत गोष्ट असते. दॅट इज वन थिंग. पण याचं सगळं क्रेडिट मी एकाच माणसाला देईन, आमचे प्रोड्युसर निनाद बत्तीन. निनाद बत्तीन या माणसाने हे घडवून आणलं, त्यांच्यामुळे हे पॉसिबल झालं. सो एंटायर क्रेडिट गोज टू निनाद बत्तीन. ह्याच्यात आमचा काहीच संबंध नाही. म्हणजे त्याचं ते विजन होतं आणि त्याने हे सगळं लाईनअप केलं, त्याच्यामुळे हे घडलं. पण वी आर रिअली फॉर्च्युनेट, आम्ही खरंच नशिबान आहोत की करण जोहर आणि धर्मा प्रोडक्शन्स ही फिल्म बॅक करते. आणि त्याच्यामुळे धर्मा प्रोडक्शन्स ज्यावेळी येतं ना एका मराठी फिल्मला बॅक करायला, सो त्याच्यानंतर आम्हाला दिसायला लागलं की इतरही काही कॉर्पोरेट्स त्यांनाही आता मराठी फिल्ममध्ये इंटरेस्ट यायला लागला. इतरही कॉर्पोरेट्स आता मराठी फिल्मसाठी विचारणा करायला लागले. म्हणजे माझ्याचकडे किती लोक आले की ते म्हणाले की आम्हाला पण हे करायचंय, आम्हाला पण करायचंय. सो मला असं वाटतं की खूप पॉझिटिव्ह साईन आहे. अगदीच अगदीच खरं आहे. आणि आता ज्या पद्धतीने मराठीने ती घेतली आहे ना ग्रीप आपण म्हणू शकतो मराठी चित्रपट, आणि प्रेक्षकही तितक्याच उत्सुकतेने बघतात किंवा मराठीला जास्त प्राधान्य देतात चित्रपटांना म्हणू शकतो आपण, नाटक म्हणा किंवा सिनेमा. तितकासा प्रेक्षक आधी त्यावेळेला तितकासा नव्हता म्हणा, किंवा आपण म्हणू शकतो की तिथपर्यंत पोहोच नव्हती. पण आता गावखेड्यामध्ये सुद्धा आता चित्रपट दिसायला लागलेले आहे, त्यामुळे तेवढा प्रेक्षकही जमतो आहे. अगदीच मला आता एक विचारायचं या चित्रपटाच्या निमित्तानेच की अर्थात उडत जा सोन्या गाणं अगदी म्हणजे ब्रेकअप अँथम जसं हिने म्हटलेलं आहे, तसं झालंय का कधी कॉलेजमध्ये असं ब्रेकअप विकअप? सगळ्यांना प्रश्न आहे, एकमेकांकडे पाहू नये. आमच्याकडे बघितलं नाही, बघितलं माझी नजर इकडे आली नाही. ती दिग्दर्शक होण्याआधी मी कॅमेरामॅन आहे. तू कुठे बघतेस, तुझा लुक कुठे आहे? नाही, माझी नजर फक्त इकडे आली. नाही, माझी नजर आपल्या तिघांकडे बघून तिला असं वाटलं असेल ह्यांचा कॉलेजचा काय संबंध वगैरे, कॉलेज बिलेजचा ह्यांचा काही संबंध नाही. माझी नजर कॉलेजमध्ये जाणारा एकमेव माणूस दिसतो उमेश गावत. माझी नजर फक्त इथपर्यंतच पोचली का, कारण भीती वाटते ना जराशी म्हणून. तर आता सगळ्यांनाच प्रश्न आहे. ब्रेकअप असं नाही, पण कॉलेज लाईफ मध्ये मुली आवडते, ही सुंदर मुलगी, ही सुंदर मुली असं होतं. फक्त माझं एक रोज डेची आयडिया आठवण आहे. एक आमची मैत्रीण होती, मला ते अजूनही आठवतं की मी हिंमत करून तिला रोज द्यायला गेलो आणि ती बोलली नको, माझ्याकडे तुझ्याकडे ठेव. संपला. पण त्या आमच्या कॉलेजच्या वेळेला म्हणजे आम्ही ज्या वेळेला कॉलेजला होतो त्या असं होतं, ते असं असायचं खूप वेळा की हॅलो तुम्हाला खूप आवडतेस, अरे पण मी तुझ्याकडे त्या नजरेने पाहिलंच नाही. मग फ्रेंड्स याच्या पलीकडे ब्रेकअप व्हायचंच नाही. पण मला असं वाटतं ती मैत्रीचं पण वेगळं प्रेम असतं. आणि कॉलेज लाईफमध्ये म्हणजे आता तू मैत्री, चल मी आता ब्रेकअपबद्दल सगळे बोलतील, पण मैत्री ही पण खूप महत्त्वाची असते. मैत्री जेवढी दृढ असते तेवढं तुम्ही आयुष्य आणखी छान जगता. म्हणजे मी खूप छान आयुष्य जगतोय, त्यात माझ्या मित्रांचा वाटा आहे, पण यात त्या 3 लोकांचाही खूप मोठा वाटा आहे, जेणेकरून ह्या एनर्जीने मी वागतोय. बाकी यांचे ब्रेकअप्स मला ऐकायचे. येस उमेश ऐकायचंच आहे मलाही, कारण अगदी असं म्हणजे फारच ऍक्च्युली हा प्रश्न उमेश झालाच होता. मी बळीचा बकरा आहे, पण ठीक आहे. प्रिया, खरं सांगू का, नाही खोटं वाटेल हे, पण मी माझं काहीच अफेअर वगैरे कधीच नव्हतं कॉलेजमध्ये. पण आता ह्यांनी रोज डेची आठवण काढली ना, तर माझी आहे रोज डेची आठवण. ते मला ती एक्साइटमेंट असते ना, तशी आम्ही मित्रांमध्ये पैज लावली होती आणि अनोळखी 5 मुलींना आज 5 गुलाब देऊन दाखवायचे आणि त्यांनी एक्सेप्ट केलं, तर त्याच्यावरती एक पिझ्झा असं वगैरे आमची तेव्हा पार्टी ठरली होती. तर तेव्हा मला एकदा एका मुलीकडनं रिजेक्शन मिळालं होतं यार. पिझ्झा का काहीतरी खाण्याचा आम्ही तेव्हा असे होतो रे कॉलेजमध्ये. आणि कोणी सिरियसली त्या 5 मुलींमधनं घेतलं असतं तर मग एकीने घेतलं ना. नंतर 2 ते जिमखान्यात आली होती, तर माझं असं झालं की अरेच्छा ही येते, हिला कसं सांगू आता की ती कालचं जरा एक वेगळा टाईप.
पण तिला बहुतेक कळलं. 2 दिवस ती बिचारी जिम, आमचा रुपारेला जिमखाना असायचा, आम्ही तिथेच पडलेलो असायचो. वरती रिहर्सल असायची आणि खाली कॅन्टीनमध्ये. पण तेव्हा पहिल्यांदा आयुष्यात एकदा आम्ही, आय थिंक मी FY BCom ला का काहीतरी होतो, तेव्हा आम्ही हे थ्रिल केलं होतं. अनोळखी म्हणजे ओळखीच्या मुलीला जाऊन द्यायचं, मग ती एक्सेप्ट कर, तिला माहिती आहे त्यामुळे. अनोळखी मुलींना जाऊन द्यायचं, त्यामुळे असं चालत चालत आम्ही आमचा 4-5 जणांचा ग्रुप फिरायचा आणि मध्येच हिला जाऊन दे. मग आम्ही ते मी चॅलेंज घेतलं होतं. पण त्याच्यात 5 दिली होती, एकीने रिजेक्ट केलं होतं. ठीक आहे चालतंय. आता तिला कळेल. तेजस्वी नाही, मी कॉलेजमध्येच मुळात गेले नाही, पण मी अत्यंत सेन्सिटिव्ह मुलगी आहे, त्यामुळे मला अजून ते उडत गेला सोन्या म्हणण्याच्या परिस्थितीत मी अजून यायची, पण मी येईन. म्हणजे सर मला भीती काय वाटते माहिती, मी माझे किस्से सांगायला लागलो ना, माझी जी एक इमेज आहे ना, नाही तुला असं वाटतं काही इमेज नाहीये. म्हणजे ती आता संजय सरांना नाही विचारायचं, म्हणजे तर मला माझी इमेज जपून चालावेल. पण एनिवे, म्हणजे आता सिम्पल एक किस्सा सांगतो. मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट होतो. सो माझ्या कॉलेजमध्ये मुली नव्हत्या, पण माझ्या कॉलेजला लागून आर्ट्स, कॉमर्स, सायन्स अशा 3 बिल्डिंग्स होत्या. सो तिकडे खूप सुंदर 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 मुली यायच्या. सो मग आम्ही इंजिनिअरिंगच्या मुलांनी ठरवलं की रोज डे वगैरे जाऊ दे, आपल्या कॉलेजमध्ये काय होत नाही, तर आपण ठरवून आम्ही जे आम्ही अजूनही मित्र आहोत, तर रोज एकाने एका मुलीला प्रपोज करायचं. आणि मग ती नाही म्हणणार ऑफकोर्स. मग ती नाही म्हणाली म्हणून दुखवटा म्हणून आम्ही सगळे मिळून त्याला चहा पाजणार. सो आम्ही जवळजवळ 4 महिने हे मिशन राबवलं, हा प्रकल्प राबवला की रोज आज म्हणजे इंकी पिंकी पॉंकी आज तू. आणि मग एक दिवस असं झालं की हा टाइमपास होता ऍक्च्युली, पण एक दिवस असं झालं की आमचा मित्र आहे हर्षवर्धन मिसाळ म्हणून, तो मुलीला प्रपोज करायला गेला आणि खूप वेळ ती मुलगी ना त्याच्याशी बोलत होती. आम्हाला कळे ना काय झालंय, आणि मग ती निघून गेली. हर्षा पण आला की नाही म्हणाली आणि वगैरे, आम्ही चहा वगैरे. नेक्स्ट डे ती आम्हाला शोधत आली. आम्ही लॅबमध्ये होतो आणि ती लॅबच्या कॉरिडॉरमध्ये उभी होती आणि तिने हर्षाला बाहेर बोलवलं आणि आम्हाला वाटलं की आता ही काहीतरी राडा वगैरे करायला मुलं घेऊन आली वगैरे. तर तसं न करता ती रडायला लागली आणि ती म्हणाली की मी आई वडिलांना विचारलं आणि आई वडील म्हणाले की तुला जर योग्य वाटत असेल तर तू कर. तो दिवस आणि आजचा दिवस मी कुणालाही प्रपोज केला. मला पण माझी एक आठवण सांगायची. स्कूल टाइममध्ये माझ्या ट्युशनमध्ये एक मुलगा होता जो मला आवडायचा. म्हणजे आम्ही खूप जवळचे मित्र होतो, पण स्कूलमध्ये नाही का चिडवाचिडवी सुरू होते. मग आपल्याला उगाच वाटायला लागतं की अरे म्हणजे मग मला तो आवडायलाच लागलाय, मग त्याला पण असं वाटायला लागतं की मला पण हे आवडायलाच लागले. त्याची आई आहे ना म्हणजे त्याची आई लहानपणी मला म्हणालेली, मोठी झालीस ना की तुलाच सून करून घेणार आहे, असं लहानपणीच ठरलं होतं आमचं. नंतर मोठी झाल्यानंतर त्याच्या लग्नाला मला बोलवलं गेलं. सेलिब्रिटी हो, तेव्हा मी ऍक्ट्रेस झाले होते. तर मी स्टेजवरती गेले आणि अत्यंत मनावरती दगड ठेवून मी त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे करून आले. पण आता त्याचा सुखाचा संसार चालू आहे, त्याला एक मूल बाळ पण आहे, त्यामुळे छान चाललंय. पण असं असतं तर म्हणाली असते. ऍक्च्युली मी तेच म्हणते, हे गाण्याचा विषय झाला होता म्हणून की तेव्हा जर का असतं तर मग मी म्हटलं असतं उडत गेला असं. मला फरक पडत नाही, परत त्याच एक्सप्रेशन्सनी फरक पडत नाही म्हणताना खूप फरक पडतोय. नाईस. छान मज्जा आली आणि खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि अर्थात येरे येरे पैसा 3 साठी तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. अगदीच. तर येरे येरे पैसा 3 18 जुलैला प्रदर्शित होतोय. सगळ्यांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट पाहायचा आहे. आपला बायोस्कोप मध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.